ही गोष्ट एका हुशार सशाने खूप क्रूर आणि निर्दयी अशा सिंहाला कसे संपवले याबद्दल आहे। ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्यामध्ये जंगलातले सगळे प्राणी मिळून मिसळून आणि खुशीने राहत होते। पण एक दिवस काय झालं की सिंह त्या जंगलात राहायला आला। बिचाऱ्या प्राण्यांना पकडून पकडून खायला लागला। त्यामुळे जंगलातले सगळे प्राणी आपला जीव मुठीत घेऊनच जगत होते। या त्रासाला आता जंगलातले सगळेच प्राणी कंटाळले होते। त्यांनी मिळून एक निर्णय घेतला आणि गेले त्या सिंहाला भेटायला। हत्ती म्हणाला, सिंह राजा, आम्ही जंगलातल्या प्राण्यांनी मिळून एक निर्णय घेतला आहे। सिंह म्हणाला, कसला निर्णय? कोणता निर्णय? त्यावर एक माकड म्हणाले, आमच्यापैकी रोज एक प्राणी तुमची शिकार बनून येईल। त्यावर सिंह लगेच म्हणाला, मी का तुमचं ऐकू? मी मला वाटेल ते काहीही करेन। प्राण्यातील एक जण म्हणाला, जर का हे असंच चालू राहिलं ना सिंह राजा, तर जंगलातले सगळे प्राणी मरून जातील। मग तुम्हाला खायला एकही प्राणी उरणार नाही या जंगलात। आणि तसे पण आता तुमचे वय होत चालले आहे। या सगळ्या प्राण्यांची विनंती ऐकून सिंह देखील या गोष्टीसाठी तयार झाला। मग काय मुलांनो, यानंतर जंगलातील रोज एक प्राणी एक एक करून सिंहाकडे त्याचे जेवण बनवून जायला लागला। आता एक दिवस आली सशाची पाळी। ससोबाला काय सिंहाची शिकार व्हायची नव्हती। मग त्याने केली एक युक्ती। ससोबाने काय केलं की त्या सिंहाकडे ठरलेल्या वेळेत तो गेलाच नाही। मुद्दामच त्याने त्या सिंहाकडे जायला उशीर केला। मग काय, सिंहाला आला राग। त्याने विचारले, एवढा उशीर का केलास? आणि आता तुला खाऊन तर माझी भूक काय मरणार नाही। सशाने लगेच आपल्या घाबरत्या आवाजात उत्तर दिले, हो हो महाराज, म्हणूनच माझ्या सोबत अजून एक प्राणी आला होता। पण या जंगलात एक दुसरा मोठा सिंह आहे, त्याने त्याला खाऊन टाकले आणि मी तर कसा बसा तुमच्याकडे पोहोचलोय। सिंह म्हणाला, या जंगलात माझ्यापेक्षा ताकदवान अजून दुसरा कोणीही नाही। ससा म्हणाला, मग मी काय खोटं बोलतोय? चला माझ्यासोबत, मी दाखवतो तुम्हाला। सिंह म्हणाला, हो चल, मला पण बघायचेच आहे तरी कोण तो? वाटेत येताना सशाने एक विहीर पाहिली होती। मग काय, ससा गेला तुरुतुरु त्या सिंहाला घेऊन विहिरीकडे आणि म्हणतो कसा, राजा, तो जो सिंह पाहिला होता ना मी, तो याच विहिरीच्या आतमध्ये आहे। सिंह म्हणाला, असं काय, बघतोच मी। सिंहाने पाण्यात डोकावून पाहिले आणि गर्जना केली। पाण्यातला सिंह देखील गर्जना करतोय। लगेच ससा म्हणाला, बघा बघा, तो सिंह तुम्हाला कसं खुले खुले आव्हान देत आहे। सिंह रागाने आणि लाल लाल झाला। दुसऱ्याच क्षणी त्याने पाण्यात जोरात उडी घातली। बघतो तर काय, पाण्यात कोणीच नाही। सिंह लागला बुडायला आणि अशा रीतीने त्याने त्याचे प्राण गमावले। बाहेर ससा लागला की जोर जोरात उड्या मारायला आणि सगळ्या जंगलात सांगायला सुटला, सिंह आता मेला। अशा रीतीने जंगलातील सगळ्याच प्राण्यांचे जीव वाचले। म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। अशाच नवीन गोष्टीसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।